पेक्षा बुद्धाचा धम्म वेगळा आहे नाही. प्रज्ञाशील करुणा या त्रितत्वावर उभा असलेला बुद्धाचा धम्म प्रज्ञाशीलाने वागा आणि करुणेने वागा एकामेकाशी. इथे या भीमाईची नगरच्या आजूबाजूला आमचा भंडारी समाज राहतो. या पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात आगरी आणि आदिवासी समाज राहतो. हे सगळे माझे बांधव आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं या सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे. हे सगळे बांधव आहेत. हे बंधुतेचं तत्व आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धांच्या तत्वातून दिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो आहोत. ही भीमाई नगरची मी एनर्जी खूप वर्षापासून पाहतोय. ही सगळी लहान लहान बालकं, महिला आणि पुरुष, ही तरुण सगळी मंडळी यांनी सगळा हा आजचा कार्यक्रम घडवून आणला. सुंदरसा असा तोरणा गेट या ठिकाणी निर्माण करण्यात आला. त्याचं उद्घाटन झालं. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. फार छोट्या छोट्या मुलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार हा कार्यक्रम घडवून आणणारी सगळी तरुण पिढी, मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम तुम्ही घडवून आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना मी कार्यकर्ता या नात्यानं बोलणार आहे. मला जाणीव आहे जेवणाचा वेळ झालाय, उशीर झालाय, तरी सुद्धा असे कार्यक्रम सातत्यानं होणार नाहीत. मी जास्त वेळ नाही घेणार. काय परिस्थिती आहे समाजाची आजची. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज कामगार दिन ज्याला म्हणतो, कामगारांसाठी काय काय केलं याची जाणीव तुम्हाला आम्हाला सगळ्यांच्या व्हॉट्सअपला ते मेसेज फिरतायत. आज परिस्थिती या देशामध्ये काय आहे. 8 घंटे बाबासाहेबांनी केले होते, पुन्हा 12 घंटे. खाजगीकरणाचं स्तोम माजलंय. आणि नुसतं खाजगीकरणच नाही, कंत्राटीकरण आलंय. आणि या कंत्राटीकरणामध्ये 10-12 हजाराचा पेमेंट घेणारी आज तरुण पिढी आहे. जे आरक्षण दिलं होतं ते कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आज नेस्तनाबूत करण्याचा संघच इथल्या सत्ताधाऱ्यांनी बांधलाय की काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आमचे कवी नारायण सुर्वे म्हणतात, कामगार आहे मी तळपती तलवार आहे. अरे कामगारांचे प्रश्न एवढे भयानक पडलेले आहेत. माणूस नोकरीला जातोय मुंबईला, राहायला कुठे पालघरला, येण्या जाण्या 2-3 तास, जाताना 3 तास, येताना 3 तास. पगार किती घेतोय? 10 ते 15 हजार रुपये. फार भयानक अवस्था या देशामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना आपल्याला जाणीव बसली पाहिजे. आज जयंती झाली, बुद्ध पौर्णिमा झाली, डॉक्टर बाबासाहेबांचा 14 एप्रिलचा कार्यक्रम झाला, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम झाला. उरलेल्या वेळात आपले कार्यक्रम काय असले पाहिजे. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे. सरकारी शाळा मोडीत काढण्यात आलेल्या आहेत. आज देखील घरातल्या 2 मुलांना शिकवायचं म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये जवळजवळ वर्षाला 1 लाख रुपये भरावं लागतं. 10-15 हजार पगार घेणारा माणूस आपल्या मुलांची फी भरू शकतो का? आणि म्हणून पुढे जाणारं उच्च शिक्षण घेऊ शकतो का? काय तरुणांची परिस्थिती आहे. मुलं शिकल्यानंतर चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळत आहेत का? कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणात आहे. आपण लढणार की नाही हा प्रश्न बाबासाहेबांच्या विचारानंतर आपल्यासमोर उभा राहिला पाहिजे. आता जनगणना येते. या जनगणनेमध्ये बाबासाहेबांनी 56ला दिलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला दिलेला बुद्धाचा धम्म, या धम्मामध्ये कुठल्याही प्रकारच्या जाती नाहीत, चातुर्वर्ण व्यवस्था तर अजिबातच नाही. आणि आज आपल्या समाजामध्ये फार मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जातीच्या रकान्यात महार लिहायचं का बौद्ध. बाबासाहेबांनी दीक्षा देताना सांगितलं होतं, सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत. सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत. पत्रकार विचारत होते, तुमच्या जातीचं हे आरक्षण जाईल. बाबासाहेब, तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सभासद राहणार का? बाबासाहेब म्हणतात, शेड्यूल कास्ट फेडरेशन राहील नाही तर जाईल, पण मी मात्र आज बौद्ध झालेलो आहे. आणि बौद्ध झाल्याच्या नंतर मी पुन्हा कुठल्याही जातीच्या रकान्यात राहणार नाही. आता मगाशी श्यामदादा गायकवाडांच्या घरी बसलो होतो. ही बाजूच्या ताई आली होती. तिच्या मुलाच्या ॲडमिशनच्या संदर्भात मी काय लिहू, बौद्ध लिहू का महार लिहू? दिलीप दादा तिथे बरोबर होते. तो कोण म्हणतंय
महार पण लिहिलं पाहिजे, बौद्ध पण लिहिलं पाहिजे. बौद्धांमध्ये जाती नाहीत, आणि जाती नाहीत मग आरक्षणाचा प्रश्न येतो. किती भयान म्हणजे संभ्रमात समाज आहे. हे मी माझ्या मनाचं नाही सांगत, तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध या संज्ञेखाली आणलेलं आहे, बौद्ध या तत्वाखाली आणलेले. बौद्ध धर्मात जाती नाही. सवलतीचं नंतर बघू आपण. सवलती आता खाजगीकरणातून नाकारल्याच गेलेल्या आहेत, आणि त्या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाला या सगळ्या शिक्षण आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचं हे षडयंत्र चालू झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भारतीय बौद्ध समाज घडवण्यासाठी आपली आता ह्याच्या पुढची चाल असली पाहिजे. अवघडाचा प्रश्न निर्माण झालाय, प्रवर्गाचा विषय. बौद्ध समाजाने तरी मी असं म्हणेन, त्या प्रवर्गाच्या भानगडीत पडू नका. आता तुमच्या बोलांना या खाजगीकरणाच्या माध्यमातून सगळ्याच प्रकारचं आरक्षण काढून घेतलेलं आहे. अशा वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाची, बौद्ध धर्माची चळवळ गतिमान करण्याच्या दृष्टीने आपण कामं केली पाहिजेत. कारण बुद्धाचा धम्म सांगतो, कुठल्याही प्रकारची भंडारी जात नाही, कुठल्याही प्रकारची आगरी जात नाही, कुठल्याही प्रकारची आदिवासी जात नाही, ब्राह्मण जात नाही, मराठा जात नाही, महार जात नाही, मांग जात नाही. बुद्धाच्या धम्मामध्ये आल्यानंतर ज्याप्रमाणे नदीचं पाणी समुद्रात गेल्यानंतर तिची जाती कळत नाही, कुठल्या नदीतून आलेला आहे, त्याप्रमाणे बुद्धाच्या धम्मात आल्यानंतर जातीचा उल्लेख केला जात नाही. कारण इथे राहणारा आदिवासी समाज देखील माझा बांधव आहे, माझी भगिनी आहे. इथे राहणारा भंडारी समाज माझा भाऊ आहे, माझा भगिनी आहे. या नात्याने बुद्धाचं तत्वज्ञान खऱ्या अर्थानं लोकांमध्ये रुजवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुमचा आमचा उद्धार होणार आहे. सर्वसामान्य जनतेचं ऐक्य झालं पाहिजे, आणि ते ऐक्य आपण नेत्यांवर अवलंबून राहता. आपण आता सुज्ञ झालो आहोत, प्रत्येक घरात आज ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे. आपण या समाजासाठी, समाजाच्या हितासाठी ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं राबलं पाहिजे, आणि तसा बाबासाहेब आंबेडकरांचा खराखुरा संदेश तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेऊन जर या समाजाच्या उद्धारासाठी राबलो, नेत्यावर अवलंबून न राहता आपण जिथे कुठे आहो तिथे राहू, तिथे देखील आपल्यातले गट तट जातवाद सगळं धर्मभेद बाजूला सारून हा गाव माझा आहे, हा समाज माझा आहे, आणि हा माझा समाजातला बांधव आहे, या नात्यानं आपण वागलं पाहिजे. तरच बाबासाहेब आंबेडकरांची, तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी केल्याचं कुठेतरी फलित मिळेल. 1960ला महाराष्ट्र जो दिन साजरा करण्यात येतोय, मुंबई प्रांताचा जो वाद होता, मुंबई गुजरात्यांची की महाराष्ट्रीयन मराठी माणसाची, 105 हुतात्मे गेले त्या लढ्यात आंबेडकरी चळवळीचा दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली फार मोठा सिंहाचा वाटा होता. आणि तो विजय प्राप्त झाल्यानंतर 1960ला महाराष्ट्र दिन तिथून सुरू होतोय. हा सगळा आनंदाचा, सगळा वातावरणाचा काळ आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चळवळीच्या समोर फार प्रश्न समोर निर्माण झालेले आहेत. आज तुमच्या आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या उपजीविका करतील अशा प्रकारच्या जमिनी नाहीत. अतिशय भयानक वास्तव आपल्या समोर निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला आजची जयंती करून आपण थांबता कामा नये. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार प्रत्येकाने आत्मसात करून बाबासाहेबांच्या आदेशानुसार सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात उतरलं पाहिजे. तरच आजची खरी जयंती आपण साजरी करतोय. मी इथल्या भीमाईनगरच्या आणि सगळ्या आयोजकांचं सगळ्यांचं मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करून वेळेचं बंधन समोर ठेवून इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.